हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. पण माझ्याकडनं आज ना एक थोडीशी गडबड झालेली आहे. ते म्हणजे काय माहिती आहे, माझी ही पुरणपोळ्या आहेत सगळ्या माहिती आहे किती बनवलेल्या मी? 35 बनवलेल्या. माझी ऑर्डर होती, पण ही केव्हाची होती? ही होती शनिवारसाठी. आणि ना काय झालं मला एवढं कळलं नाही, की ना माझी सगळं मी आदल्या दिवशी तयार केलेली आहे. मला सकाळची लवकरची ऑर्डर असते ना, त्याच्यामुळे मी सारणसुद्धा म्हणजे ते पुरण असतं ना, ते सुद्धा मी आदल्या दिवशी गुरुवारी बनवलेलं आहे. आणि ह्या चक्क सगळ्या पोळ्या ना मी शुक्रवारी बनवलेल्या आहेत. आणि बस मी फक्त ना ऑर्डर सगळ्या त्यांना द्यायला जाणारच होती. त्यांना मी कॉल करणार होती, की तुमचे पुरणपोळ्या सगळ्या तयार आहेत. मी कुठे घेऊन येऊ? दुकानात घेऊन येऊ की घरी घेऊन येऊ? आणि तितक्यात मला असं क्लिक झालं, की अरे आज तर शुक्रवार आहे आणि ऑर्डर शनिवारची होती. मी कॅलेंडरमध्ये जाऊन ना कन्फर्म केलं, की माझी ऑर्डर कधीची आहे? शनिवारची आहे. इव्हन त्यांनी मला शनिवार आदल्या म्हणजे त्या सकाळीच आज सकाळी जेव्हा पोळ्या बनवल्या तेव्हा सांगितलं, की शनिवारी 8:30 वाजता पोळ्या पाहिजे आहेत 30. आणि बापरे! काय गोंधळ झाला ना. मी शुक्रवारी सगळ्या 30 पोळ्या बनवल्या आणि ऑर्डर द्यायला जात होती. बापरे! म्हणजे एवढी फजिती झाली ती झाली. आता एवढ्या पोळ्या करायच्या काय? म्हणून मी काय केलं, परत त्याच ताईंना कॉल केला. ताई माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली ना तुमची ना, शनिवारची ऑर्डर ना मी शुक्रवारीच बनवलेली आहे. अरे बापरे! बोलतेस काय तू? असं कसं होऊ शकतं? म्हणजे झालं माझ्याकडनं, मी एवढी ब्लँक झाली. मला एवढं कसं कळलं नाही. मला खरंच कळलं नाही, की काय झालं नेमकं. अगदी आदल्या दिवशी मला माहिती आहे, की माझ्याकडे ना शुक्रवारी माझ्या बहिणीच्या मुली येणार आहेत. परत गुड फ्रायडेची सुट्टी आहे, आयुषला सुट्टी आहे. म्हणजे शुक्रवार चाललं होतं तोंडामध्ये, तरीही माझ्या लक्षात नाही अजिबात. आणि मग आता काय झालं, त्या ताईंना कॉल केला आणि बोलले, की "काय करू शकतो?" तर ती बोलली, "ठीक आहे." मी त्यांचं दुकान आहे ना, तर त्यांनी ना ग्रुपवर टाकलं. थोड्याफार पोळ्या ना मी त्यांना सगळ्या अशा पॅक वगैरे करून त्यांच्या काहीतरी 14 का 15 पोळ्या मला ऑर्डरमध्ये आल्या होत्या, त्या दिल्या आणि बाकीच्या ना मैत्रिणींना वगैरे दिल्या. घरामध्ये खाल्ल्या. इतकी मोठी फजिती होऊ शकते का? माझ्याकडनं कसं झालं कळलंच नाही. त्याच्यानंतर नाही बघा, माझ्या ना म्हणजे बहिणीच्या मुली आहेत ना, मँगलोरला राहतात. त्या दोघी जणी आलेल्या आहेत मँगलोरवरनं, एकट्या आलेल्या आहेत आणि लहान आहेत अजून त्या, एवढ्या पण काही मोठ्या वगैरे नाही आहेत. आणि बघा मनोहर तिथे ना एकदम नशीब की माझ्या खिडकीतून दिसतात की गाडी वगैरे आली आणि ती लोकं उतरले वगैरे ना, इतक्या जवळ आहेत. आणि बघा ती लोकं आलीसुद्धा. आणि इथे मी आता आयुषला नाश्ता देत होती, पण ती लोकं मधीच त्यांच्या पप्पांचा कॉल आलेला की ती लोकं आलेत म्हणून तिथे. आम्ही पण ट्रॅकवर टाकलेला होता, पण काय आमचं सगळं ते चालू होतं सगळं. त्याच्यामध्येच बघा ही लोकं आलेसुद्धा घरी. मी आयुषला नाश्ता देता देता तिथेच थांबवलं आणि आयुषला बोलली, "पप्पांबरोबर खाली जा, त्या दोघीजणी आल्या म्हणून." तर आता ह्या यावे यावे आलेल्या आहेत आणि बघा केवढ्याशा त्यांच्या मँगलोरवरून आलेल्या आहेत मग दोघीजणी. काय मम्मी समजलं पाहिजे ना. खालूनच मी खालून बस पासून शूटिंग केली आहे माहितीये काय. आता मावशी शूटिंग करेल ना. हाय बोल, हाय हाय हाय. है ना. बाय. ह्या दोघीजणी आलेल्या आहेत. काल बसल्या होत्या त्या 4ची गाडी आणि आज 11:30 वाजता त्या घरी आलेल्या आहेत. तर त्यांच्या आल्याच्यानंतर मस्तपैकी त्या पण फ्रेश वगैरे झाल्या आणि त्यांना नाश्ता वगैरे दिला. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. मी पण छान फ्रेश वगैरे झालेली आहे. घरातली सगळी कामं आटपलेली आहेत. आणि इथे मी तुम्हाला मागच्या टायमाला माझ्या अगोदरचा व्हिडिओ बघितला असाल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की सिद्धीने माझे हेअर कट केलेला आहे आणि मी दाखवलेला नव्हता. म्हणजे तिने माझं लेअर कट केलेलं आहे आणि ना मी काहीच म्हणजे दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली मला हे वॉश वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे मी ना तिला बोलली मला सेटिंग वगैरे काहीच करून देऊ नको आणि ड्रायर वगैरे मारायला ना मला जाम कंटाळा येतो केसांवरती. केस एकतर अगोदरच इतके डॅमेज असतात आणि त्यामध्ये ड्रायर वगैरे मारलं ना तर अजून खराब होण्याची शक्यता, म्हणून शक्यतो मी ना ड्रायर वगैरे मारत नाही. तर इथे मस्त मी तुम्हाला दाखवते आता की माझा तो लेअर कट केलेला आहे. पण लेअर कट ना माझं ना कर्ली हेअर आहेत, त्याच्यामध्ये अजिबात तो लेअर कट एकदम स्टेप कट झालेला आहे बघा. म्हणजे मी अगदी किती पण प्रयत्न केले ना फोडून जरी, तरी पण ते ना त्याचा शेप आहे ना बरोबर वाटत नाही. प्लेन केस असतात ना त्यामध्ये लेअर कट केलं किंवा यू कट केलं ना खूप सुंदर दिसतो. पण जेव्हा असे कर्ली केस असतील ना तेव्हा स्टेप कटच चांगला वाटतो. ठीक आहे, तिने लेअर कट केला आहे, पण मला हा असे केस वरती बांधले ना की मस्त त्याचे असे स्टेप्स वगैरे येतात. तर इथे मी आता मस्त की लिवॉन वगैरे लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग तिने त्या दिवशी माझे केस कापलेले. त्या दिवशी मी पूर्ण व्यवस्थित ना दाखवायलाच मला मिळालेलं नाही आहे.
तर ना ह्याच्यासाठी खूप म्हणजे हेअरफॉल इतका होतो आहे ना, त्यासाठी आपण नक्की नाही काहीतरी करूया. त्याची पण मी तुम्हाला रेसिपी नंतर केव्हा तरी दाखवेल की मी कोणता ऑइल वगैरे वापरते किंवा कोणता पॅक वगैरे वापरते. तर चला, मस्तपैकी आता माझ्या केसांचं थोडंसं हे करून झालेलं आहे. म्हणजे जे काही कट वगैरे काय ते तुम्हाला दाखवून झालेलं आहे. त्याच्यानंतर ना आता दुपारच्या जेवणासाठी मी तयारी करते आणि काय नाही साधं सिंपलच दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे. त्या दोघींना पण विचारलं मी की काय खाणार वगैरे, तर काय नाही मावशी साधं सिंपलच बनव. काय त्या लोकांची ती लोकं राईस खाणारीच आहेत, मँगलोरवाले आहेत ना, तर राईस खाणारीच आहेत. त्यांना चपातीचं वगैरे एवढं काहीच हे नाही आहे. पण आल्या त्यांना मी पुरणपोळ्या बनवून दिल्या होत्या ना, एकदम खुश झाल्या. त्यांना मी ते सांगितलं, त्यांना सांगितलंच ना की काय गडबड झाली. त्यांना सांगितलं तुम्ही लोकं येणार आहेत ना, म्हणून मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या. हां, त्याच्यानंतर चला आता ना मी दुपारच्या जेवणामध्ये अख्ख्या मसूरची ना अशी एकच मस्त अशी घट्ट अशी आमटी बनवणार आहे आणि तीच अशी भाजीसारखी पण होऊन जाते. एकदम साधी सिंपल आहे. काही ह्याच्यामध्ये झंझटगिरी नाही आहे आणि काय मोठे घरामध्ये आहेत तेच वापरून सगळं ही आमटी बनवणार आहे मी. याच्यामध्ये मी पहिला ना मसूर चांगले शिजवून घेतलेले आणि एका साईडला मी ना स्टीम राईस बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना आता मसूर शिजवल्याच्यानंतर त्याची फोडणीची तयारी केलेली आहे. म्हणजे मस्तपैकी एकच चमचा मी तूप घातलेला आहे, कारण का मला तेल थोडंसं ना थोडा टाईम जरा स्किप करायचं आहे माझ्या डेली रुटीनमधून किंवा माझ्या रुटीनमधून पण स्किप करायचं आहे ऑइल. त्यासाठी मी ते 1 चमचा तूप घातलेलं आहे. राई, जिरा, कढीपत्ता, मिरची जे पण काय मला फोडणीला घालायचं होतं आणि मी भरपूर सारी ना मिरची नाही घातलेली, सॉरी मला तिखट घालायचं होतं म्हणून मिरची नाही घातली. भरपूर सारी ह्याच्यामध्ये मी ना लसूण घातलेली आहे आणि त्याच्यानंतर ना कांदा टोमॅटो घातलेला आहे. मी शिजताना कांदा टोमॅटो घातलेला नव्हता. ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आत्ता मी फोडणीला घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे सुके मसाले म्हणजे ना तिखट, हळद, आणि धणे जिरे पूड आणि थोडंसं ना आमचूर पावडर घातलेलं आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे. छान तेलामध्ये ना मी परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना थोडंसं असं सुकलं होतं ना मसाला सगळा, म्हणजे तूप घातलं होतं थोडंसंच झालं होतं. त्याच्यासाठी मी इथे ना जी डाळ होती ना त्याचं पाणी थोडंसं घातलेलं आहे मसूरचं आणि त्याच्यानंतर मी छान व्यवस्थित परतल्याच्यानंतर सगळं कांदा टोमॅटो मसाला वगैरे मग याच्यामध्ये मी अख्खे मसूर घातलेले आहेत आणि मी अशा प्रकारे ना अशी छान अशी आमटी बनवून घेतलेली आहे. बघितलंय काय बनवते आता, हे कोण बनवतं पण हिला किती आवड आहे. हिच्या मम्मीने शिकवलं आहे हे ना, मम्मीने शिकवलं आहे आणि छान बनवलं आहे. भरपूर काय काय बनवलं तुम्हाला मी नंतर दाखवेल. तिने काय काय बनवलं आहे का, ते स्कर्ट वगैरे बनवलंय. तिने वूलचं स्कर्ट पण बनवलं आहे. शाल बनवते ती आता माझ्या मोठ्या बहिणीसाठी, म्हणजे मोठ्या मावशीसाठी ती शाल बनवते. आणखी दुसरं काय बनवलं, बटवा बनवला आहे तिने, बटवा नंतर तुम्हाला दाखवते. पण तिला इतकी आवड, म्हणजे आता कोण हे बनवतं का पण ती विणते, आवड आहे म्हणून. का ओल्ड फॅशन ती आता परत न्यू जनरेशनमध्ये चालू करते. चलो, तर इथे ना अंशिकाशी बोलता बोलता माझ्या आमटीला पण छान असा कड आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी भरपूर सारं कोथिंबीर वगैरे घालणार आहे. मगाशीच मीठ घातलेलं आहे आणि हिंग घातलेलं आहे, पण मी बोलता बोलता सांगायचीच राहून गेलेली आहे. तर आता मी तुम्हाला तेच सांगते की ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी दुपारच्या जेवणामध्ये फक्त राईस, छास तर माझा रोजचा असतो आणि हे असतं सलाड असतं. आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर छान आराम वगैरे केला आणि त्या दोघींना पण बोलली थोडंसं झोपून वगैरे घ्या, कारण का रात्रभर पूर्ण प्रवास केलेला आहे. जरी गाडीमध्ये झोपलेलं असेल ना तरी पण ना आपल्याला जशी पाहिजे तशी घरातल्यासारखी झोप मिळत नाही. मग त्या पण छान झोपून वगैरे उठलेल्या आहे. आता आला आहे चहा बनवण्याचा टर्न. तर इथे ना थोडंसं म्हणजे मी आता साखर वगैरे पण थोडीशी कमी केलेली आहे. म्हणजे चहा मी कमीच करणार आहे. तुम्हाला किती वेळा बोललेली आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण खूप वेळा तुम्ही बघितलं असेल की चहा चहा चहा, प्रत्येक टायमाला चहा. आता पण मी चहा बनवते, पण माझ्याकडे ना सगळेजण आता येणार आहेत. म्हणजे माझी ताई येणार आहे, छोटी बहीण येणार आहे, सिद्धी येणार आहे आणि आमची एक मैत्रीण आहे ना ती येणार आहे. त्याच्यासाठी मी चहा ठेवला आहे आणि मला नाविलाजांना ही असं ग्रीन टी वगैरे घ्यावी लागते. मला अजिबात मला जास्त काय असं आवडत नाही. तर ना इथे मी माझी तयारी चहाची केलेली आहे. एका साईडला माझा चहा ठेवलेला आहे की जेणेकरून ना ते टी बॅगमधलं सगळं फ्लेवर मस्तपैकी पाण्यामध्ये येईल. आता इथे ना ताईनी येताना ना खारी, टोस्ट, बटर वगैरे काय काय घेऊन आलेली, चकली वगैरे घेऊन आलेली आहे. ते पहिल्यांदा मी बाहेर हे सगळं काढून ठेवते, जेणेकरून ना चहाबरोबर मुलं पण खातील आणि एक फ्रेंड येणार आहे आमची ना, तिचं पण ह्याच्याबरोबरच नाश्ता. तिचं ॲक्च्युली ना ताई आता आलेली आहे, ती ना अशी लाडूचा तिचा बिझनेस आहे आणि ती मैत्रीण ना
लाडू घेण्यासाठीच येणार आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे की ती सगळ्या प्रकारचे लाडू बनवते. मी तुम्हाला मला असं वाटतं मी एखाद्या ब्लॉगमध्ये कदाचित टाकलेलं आहे की छान ताईनं सगळ्या प्रकारचे लाडू बनवते. म्हणजे मुगाचे, हिरवे मूग असतात ना, हिरव्या मुगाचे, परत ते डिंकाचे, मेथीचे, नाचणीचे आणि बाजरीचेसुद्धा लाडू बनवते. ते पण ना हे म्हणजे सीझन वाईज ती बनवते. थंडी वगैरे असेल तर बाजरीचे वगैरे बनवते, मेथीचे बनवते. आणि आता ना डिंकाचे कोणाला 4 का 5 किलोची ऑर्डर होती, ती आता म्हणजे देणार आहे, तिची मैत्रिणी येणार आहे ना, तर त्यासाठी ती आलेली होती सगळे लाडू वगैरे घेऊन. आणि अंशिका आणि रितिका पण आलेली ना, तर त्यांची पण भेट वगैरे होईल म्हणून ती डायरेक्ट इथेच आली. तिला तिच्या घरी न बोलवता मैत्रिणीला इथे बोलवलेली माझ्याकडे. तर चला, इथे मस्तपैकी बोलताना माझा चहासुद्धा झालेला आहे. सगळ्यांसाठी चहा वगैरे गाळते आणि सगळ्यांना पहिला चहा आणि नाश्ता वगैरे देते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आमची मैत्रीण कोण आहे म्हणून. तर चला, पहिला मी चहा वगैरे घेते. तर हे बघा, ही आहे ना समोर बसले, ती आमची मैत्रीण आहे. आणि हिचे लाडू होते, हिचे 4 किलोचे लाडू होते, डिंकाचे लाडू ताई बनवून आलेली. तर ती घेऊन आली तिला द्यायला. बघा, ह्याच्यामध्ये लाडू आहेत, तुम्हाला दाखवते. आणि मस्त पॅकिंग वगैरे अशी प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे ती करते. आणि हे लाडू जाणार आहेत दुबईला. म्हणजे तिची मैत्रीण जी आहे ना, तिला द्यायची आहे, ती जाणार आहे दुबईला घेऊन. तर हे म्हणून ती एवढे 4 किलो लाडू घेऊन चाललेली आहे. हा बघा, हा मी दुपारी हा असं नाही बघ, हिने मी तुम्हाला बोलली होती ना की मफलर बनवलं आहे म्हणून. तिने मफलर आहे. अगं खोल असं ओपन कर ना, पूर्ण काढ असं दाखव. बघितलं? हां अगं ती लोक येत आहेत पण असं आड करा. हा, आणि कलाकार तुम्हाला दुपारी दाखवलं ना, कलाकार त्याचं ती लोक एक स्टाईल. तू हे काहीतरी करू, तू काहीतरी घालू शकतेस ना असं अँटिक. म्हणजे काय तू काय आले असते. अरे वा वा वा, अरे वा वा वा, स्वागत. तू बाजूलो उठ ग. या, वेलकम वेलकम. सांग बघ बघितलं मोठ्या मम्मीसाठी. अगं करते हो. बटवा दाखव. बटवा तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर देऊ शकता तुम्ही. हा बटव्याला बघ येतं असं लॉक आणि उघडायचं आणि हात घालून दाखव. ह्याच्यावर आपलं असं पाऊच मध्ये फोन टाकून असं लावायचं इकडे. नाईस. आणि हा स्कर्ट बनव ना तर फुल मिडी बनव. गरमीमध्ये घालायचं. नको, मला हे नको आहे, मला ते स्टँची पाहिजे. स्टँची. हा बटवा झाला तयार. हा बघ, वाव, किती प्रिटी बनवलंयस. असे बटवे बनव, सगळ्यांना एक एक देऊन. क्रिएटिव्ह आहेस तू. हे बघ हिला रितिका घालून बसले अजून. घालून पैसे. ए फिश टँकची बोली बोला. फिश टँक कुठे गेली का ती? इथं बघ काय. हा, ही नाही बघा, हा हेअरकट करून आली स्वतः. ए मी पण केला बघा. ए त्या बघ, पिशवी खोल. पिशवी कुठची खोलते?
बघितलं ना आमच्या अंशिकाने काय काय बनवलं होतं मस्त ना. तिने सगळ्याचं ताईसाठी ना मला वाटलं तिने हे बनवलेलं आहे, शाल असते ना ते पण ते नव्हतं बनवलं तिने ना. मफलर असतं ना, फक्त गळ्यामध्ये सिंगल टाकतात ना, ते बनवलं होतं आणि छान बनवलं होतं. त्यात बटवा बघितलं ना किती छान वगैरे बनवलं तिने. तर ती असं सगळं बनवत असते. तर हे सगळेजण तेच बोलतात की आता जाताना ना सगळ्यांसाठी असं एक एक बटवा आणि एक एक सगळ्यांना ते मफलर असं बनवून दे. तर चला त्याच्यानंतर ना बघा बहिणीने जो खाऊ पाठवला होता ना, त्याच्या आता आमची ना इथे वाटण्या झालेल्या आहेत. म्हणजे काय चाललेलं आहे की कोणाला किती काय काय द्यायचं आहे ना, त्याचं हे सगळं चाललेलं आहे. तिने छान मस्तपैकी ना त्यांच्या साईडचं ना इथे बनाना चिप्स पाठवलेलं आणि हे मालपुआ आहेत. त्यांच्याकडे खूप मला वाटतं प्रसिद्ध आहेत, की बाबा प्रसिद्ध म्हणजे तिकडची लोकं खूप आवडीने खातात हे मालपुआ वगैरे. तर आम्ही त्यांची आता ना इथे वाटणी चाललेली आहे. चला त्याच्यानंतर ना वाटणी वगैरे झाल्याच्यानंतर सगळेजण आपापले हिस्से घेऊन आता चाललेले आहेत घरी. आणि आता माझा हा ब्लॉग जो आहे ना तो तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आहे ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.